नमस्कार, मी संगीत पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय। मी निघाले पनवेल मार्केटचा राजा बघायला। सेम टू सेम लालबागच्या राजाचं दर्शन भेटणार आपल्याला तिथे। तर आता आम्ही आहे गोवंडी स्टेशनला आणि माझ्या मित्र आहेत माझ्यासोबत, तर त्यांच्यासोबत निघालोय आणि आता खूप उशीर झाला आणि लेट पण आहे, गाडी पण लेट आहे आणि गर्दी पण आहे खूप। तर आता लवकरात लवकर पोहोचायचं आपल्याला आणि त्याचं दर्शन घ्यायचं। तर बघू आपण कसं भेटणार। त्या लालबागच्या राजाचं दर्शन नाही घेता आलं तर इथे तरी बघू आपण। बाय। त्या दिवशी शॉर्ट काय माहिती का, माझी 100 झाली आणि वरतून अनिकेतची 75 झाली एवढी। ट्रेन आले आता फायनली आणि गर्दी खूप आहे इथं, बघू शकता तुम्ही। लय गर्दी आहे, आता कशाच तरी चढायचं ट्रेनमध्ये। हो भाई, लय गर्दी आहे। सो तो फायनली आता आम्ही पनवेलला आलोय आणि आता पनवेल स्टेशनला थांबलो। आता इकडनं 10 मिनिटाच्या रस्त्यावर आपल्याला डायरेक्ट तुम्हाला गणपतीचं दर्शन दाखवतो। चला बाय। मार्केटच्या राजाचं दर्शन घेऊन झालंय आणि आता पार्टी पण खूप गर्दी होती। तर आता आम्ही निघालो दुसऱ्या गणपती तिथं बघायला। तर आता चाललोय पनवेलचं मार्केट आहे आणि आम्ही आता बघतो तो गणपती कुठे आता नवीन असल्यामुळे काय माहिती नाही। तर चाललोय आणि सेम टू सेम लालबागचा राजाच होता। सेम असं वाटत होतं की आम्ही लालबागला चाललोय। आता बघू दुसरा गणपती बघतो। चला बाय। आता आम्ही तलावाच्या इथं आलो, जिथं गणपती विसर्जन होतं। पनवेलच्या आता जे गणपती आहे येत आहे विसर्जनासाठी, ते इथं गणपती विसर्जन होतं। आता आपले गणेश तलावासारखंच असेल। तर आता घरी जाता जाता आपल्याला साईबाबाचं मंदिर दिसलंय, जे एकदम शिर्डीसारखं आहे। तर तुम्हाला दाखवतो आणि आता पाया पडायचं तर जातो पाया पडायला। आणि हे बघा साईबाबा, शिर्डीसारखंच वाटतंय, पूर्ण शिर्डीसारखं फील येतं इथं आल्यावर। पाया पुढे असं सो आपला पनवेलचा मार्केटचा राजा होता, त्याचं दर्शन घेऊन झालंय। असं वाटत होतं लालबागला चाललोय, कारण मूर्तीकडे बघितलं ना तर असं वाटत लालबागच्या राजाचं दर्शन घेतोय। तर सर्व गणपतीचे दर्शन पण घेतले जेवढे आपल्याला भेटले। आणि आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय। तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला बाय।